नमस्कार आणि मेकिंग स्क्वेअर ब्लॉक बाय टर्निंग यूजिंग 3 जॉ चक अँड परफॉर्म ड्रिलिंग बोरिंग अँड ग्रूविंग या सत्रात आपले स्वागत आहे. चला आपण सत्राला सुरुवात करूया. आता या सत्राची उद्दिष्टे जाणून घेऊया. या सत्राच्या शेवटी तुम्ही हे करू शकाल: राऊंड रॉडमध्ये स्क्वेअर मार्क करणे, सर्व बाजूंनी चौरसपणासाठी कामाला फेस करणे, आवश्यक आकाराचे छिद्र ड्रिल करणे, 0.2 mm अचूकतेसाठी छिद्र बोर करणे, रिसेसिंग टूल निवडा आणि रिसेस कट करणे, राऊंड वर्कपीस निवडा आणि वर्कपीस सुमारे 65 मिलीमीटर लांब आणि 85 मिलीमीटर व्यासामध्ये असल्याची खात्री करा. 3 जॉ चकमध्ये कामाला ठेवा. मागील सत्रात चर्चा केलेल्या कार्यपद्धतीनुसार जॉब ट्रू करा. टूल पोस्टमध्ये राईट हँड फेसिंग टूल सेट करा. फेसिंग टूलने फिनिश फेस काम करा. जॉब उलटवा आणि 3 जॉ चकमध्ये ठेवा. पूर्वी नमूद केलेल्या जॉबच्या क्रमांचे अनुसरण करून दुसऱ्या टोकाला फेस करा आणि जॉबची एकूण लांबी 60 मिलीमीटर असल्याची खात्री करा. 79.2 mm पर्यंत वर्कपीसच्या व्यासाला कमी करा आणि टर्न करा. राऊंड फेसवर मार्किंग मीडिया लावा. मॅग्नेटिक व्ही ब्लॉकवर वर्कपीस सेट करा. व्हर्नियर हाईट गेज वापरून वर्कपीसचा व्यास मोजा. व्यासाच्या अर्ध्या समान अंतरावर असलेली आडवी रेषा मार्क करा. वर्कपीस अशा प्रकारे फिरवा की चिन्हांकित केलेली रेषा पृष्ठभागाला लंब असावी. अंतरावर आडवी मध्यरेषा चिन्हांकित करा, जी राऊंड बारच्या व्यासाच्या अर्धी आहे आणि पूर्वी चिन्हांकित केलेल्या रेषेस लंब आहे. 28 मिलीमीटर अंतरासाठी राऊंड बारच्या मध्यरेषेपासून हाईट गेज सेट करा. मध्यरेषेच्या समांतर असलेली आडवी रेषा मार्क करा. वर्कपीस 90 डिग्रीत फिरवा आणि पुन्हा एकदा मध्यरेषेच्या समांतर मार्क करा. 56 मिलीमीटर बाजूचा स्क्वेअर मार्क करण्यासाठी वरील टप्पा सुरू ठेवा. डॉट पंच आणि बॉल पिन हॅमर वापरून ठोकळ्यावरील स्क्वेअरचे विटनेस मार्क पंच करा. 4 जॉमध्ये जॉब उभ्या स्थितीत ठेवा. चक फेसच्या समांतर विटनेस मार्क सेट करा. स्क्वेअरची बाजू तयार करण्यासाठी अधिकचे मटेरियल काढून टाकण्यासाठी फेसिंग ऑपरेशन करा. स्क्वेअरच्या इतर 3 बाजूंना फेस देण्यासाठी तीच प्रक्रिया पुन्हा करा. स्क्वेअरचे सर्व बाजू फेस 56 मिलीमीटर असावेत याची खात्री करा. वर्कपीस 4 जॉ चकमध्ये अशा प्रकारे ठेवा की स्क्वेअर टेल स्टॉकच्या टोकाला फेस करता येईल.
सेंट्रल ड्रिलला टेल स्टॉकच्या चकमध्ये फिक्स करा आणि ड्रिलिंग ऑपरेशन करा. टेल स्टॉकच्या चिकमध्ये ड्रिल करण्यासाठी 5 मिमी आकाराचा ड्रिल बीट निश्चित करा. 5 मिमी ड्रिल बीटसह जॉबमधील छिद्रातून जाण्यासाठी ड्रिलिंग ऑपरेशन करा. 30 मिमी डेप्थसाठी 28 मिमीचे छिद्र करण्याकरिता ड्रिल चकमध्ये निश्चित केलेल्या ड्रिल बीटच्या संदर्भात क्रमाक्रमाने ड्रिलिंग ऑपरेशन करा. उष्णता काढून टाकण्यासाठी ड्रिलिंग ऑपरेशन दरम्यान तेल सोडा. बोरिंग टूल पोस्टवर फिक्स करा. तीस मिलीमीटरच्या लांबीसाठी 30 मिलीमीटरचा अंतिम व्यास मिळवण्यासाठी बोरिंग ऑपरेशन सुरू ठेवा. टूल पोस्टवर ग्रूव्हिंग टूल फिक्स करा. ग्रूव्हिंग टूलच्या मदतीने आकृतीनुसार ग्रूव्ह कापून घ्या. तयार केलेल्या वर्कपीसची परिमाणे तपासा. आढावा घेण्याकरिता आपण हे शिकलो आहोत. राऊंड रॉडमध्ये स्क्वेअर मार्क करणे, सर्व बाजूंनी चौरसपणासाठी कामाला फेस करणे, आवश्यक आकाराचे छिद्र ड्रिल करणे, 0.2 mm अचूकतेसाठी छिद्र बोर करणे, रिसेसिंग टूल निवडा आणि रिसेस कट करणे. तर हे सर्व मेकिंग स्क्वेअर ब्लॉक बाय टर्निंग युजिंग 3 जॉ चक अँड परफॉर्म ड्रिलिंग, बोरिंग अँड ग्रूव्हिंग याबद्दल आहे. चला आपण पुढील सत्रात भेटूया.